साल के बाद उनको दीवा की तो याद आई। 32 साल के बाद उनको दीवा की तो याद आई। अरे इतना ही काम अच्छा करते तो वागले स्टेट सुधार देते ना। जाओ ना वागले स्टेट में अंदर, आप तो वागले स्टेट में रहते हैं ना, तो आपको तो ज़्यादा पता ही है सच्चाई क्या है। आप क्या है, आप पत्रकार सच्चाई से मुकर जाते हो। एक ज़माना था जब पत्रकार सामने बोलते थे ये गलत हुआ है, आप डरते हो। क्या है हालत आपके वागले स्टेट में, बताइए सच। रखिए कुरान का नाम लेके बताइए क्या है, चलो बताइए। बढ़ते जा रहे हैं सर, उसके उस पर तो देखो ऐसा है कि इंस्टेबिलिटी ऑफ गवर्नमेंट और गवर्नमेंट और पुलिस का राजनीतिकरण और राजनीति में उनका इस्तेमाल, इसके वजह से पुलिस नाकाम हो रही है। पुलिस को टारगेट दिया गया है कि तुम जितेंद्र आव्हाड के पीछे लोगो, उसकी प्रॉपर्टी किधर है, वो प्रॉपर्टी में क्या है, क्या हुआ है, उसके बाप ने कहा ली है। 4 पुलिस ऑफिसर्स मीटिंग करते हैं, वरिष्ठ पुलिस ऑफिसर मीटिंग करते हैं। अरे भाई हमने कोई चोरी नहीं की है, मेरा बाप कोई चोर नहीं था। मेरा बाप 22 साल रेलवे स्टेशन पे सोया था, तब उसने ज़िंदगी के ये दिन देखे हैं। 22 साल रेलवे स्टेशन पे सोया था। अब उसके प्रॉपर्टी जांच करोगे आप? सर मुख्यमंत्री ने कल दीवा शहर का दौरा किया, उस दौरान में धर्मांतर का सामने नजर आ रहा है, क्या करें उसके बारे में? जिस तरीके से मैं वही सवाल गाजियाबाद के उस अधिकारी से पूछना चाहता हूँ कि आप बहुत होशियार हो, आप बहुत अच्छी तलाश करते हो, लेकिन पेपर पे बताओ 400 नाम जिन्होंने धर्मांतरण किया है। ऐसे हवा में तीर मत छोड़ो माहौल ख़राब करने के लिए। मुमरा हिंदू मुसलमानों का इलाका है। ये तो हमारे मूर्ख दोस्त लोग हैं जो समझते हैं कलवा मुमरा यानी पूरा मुसलमानों का है। वहाँ 60% हिंदू है, 40% मुसलमान है। तो 60% मुसलमानों में क्या, हिंदुओं में क्या मूर्ख है 400 लोग जो इस्लाम स्वीकार कर लेंगे? एक खामोखा देश का, महाराष्ट्र का माहौल ख़राब करने की बात है। दिख रहा है कि महाराष्ट्र हाथ से जा रहा है। बीजेपी और शिंदे गुट मिलके 100 का आंकड़ा नहीं पार कर सकेंगे, 100 का आंकड़ा। और इसलिए एकलौता जो हथियार उनके हाथ में है वो जातीय दंगे। 4 दलितों को मारा 4 दिन में, 4 दलितों को। हर जगह पे जातीय धार्मिक तनाव निर्माण हो रहा है। जो कोल्हापुर में शहाजी महाराज ने हिंदू और मुसलमानों को ऐसे बाजू बाजू में रखा था, वहाँ पे कभी दंगे नहीं हुए थे। वहाँ पे बाबू जमाल नाम का एक दरगाह है, वहाँ उस दरगाह के दरवाजे के ऊपर गणपति की तस्वीर लगाई हुई है। ये इतिहास है उस शहर का। सर गाजियाबाद के सब इंस्पेक्टर ने ऐसा कहा है कि हम यहाँ पे जांच के लिए आए, लेकिन जो 400 का आंकड़ा जो सामने आ रहा है उसकी हमको जानकारी नहीं है। सब इंस्पेक्टर ने इस तरह का बयान दिया कल। देखो ऐसा है, तुमने बवाल तो कर दिया कि नहीं, तो तुमको इस शहर की एक तो माफ़ी मांगनी होगी, नहीं तो सच्चाई का कथन प्रेस में आके करना होगा। क्यों खामों का उस लोगों को बदनाम करते हैं? वो जब कॉलेज में जाते हैं, वो जब ट्रेन में घूमते हैं, लोगों का देखने का नज़रिया बदल जाता है। ये हिंदू मुसलमान का सवाल नहीं है, सवाल इस देश की एकता और अखंडता का है। तुम क्या बात कर रहे हो? देश तोड़ने की बात कर रहे हो तुम? यहाँ के सीपी को प्रेस कॉन्फ्रेंस लेनी पड़ेगी और सच्चाई बतानी पड़ेगी पूरे भारत को और महाराष्ट्र को कि सच्चाई क्या है मुमरा में। और मैं कोई आम आदमी करके नहीं बोल रहा हूँ, उस शहर का मैं विधायक हूँ। हर आदमी को मुझे जवाब देना पड़ेगा। अगर कोई आदमी उठ के खड़ा होता है और पूछता है कि साहब बताइए या कहाँ हुआ, क्या हुआ, मैं क्या जवाब दूंगा? मुझे इस बात का सवाल पूरे महाराष्ट्र को चाहिए कि क्या हुआ था।
तो गाजियाबाद पुलिस ऐसा कह रही है कि गुजरात से कॉल आया था हमको। वो हमको कुछ लेना देना नहीं, तुमको गुजरात से कॉल आया था या जॉर्जिया से कॉल आया था, हमको क्या करना है। आपके एक वरिष्ठ अधिकारी ने कह दिया कि 400 धर्मांतरण हुई है, बताइए सच्चाई क्या है। हम तो सच्चाई की मांग कर रहे हैं। अगर 400 धर्मांतरण हुए हैं तो मैं मान लूँगा कि मैं मुमरा के मैं कुछ काम नहीं किया, मैं लोगों को बदल नहीं सका। अगर 400 लोग हैं तो मैं कहता हूँ मैं ज़िंदगी में राजनीति नहीं करूँगा, मैं ज़िंदगी में राजनीति नहीं करूँगा। मैं आज मेरा इस्तीफ़ा आपके हाथ में दे के रखता हूँ, सभी के हाथ में दे के रखता हूँ कि अगर 400 का आंकड़ा पार किया धर्मांतरण का तो मेरा इस्तीफ़ा आप जाके गवर्नर को और अध्यक्ष को दे के आइए। मैं पवार साहब के हाथ में भी नहीं दूंगा, मैं आपके हाथ में दे दूंगा। इतना बड़ा बयान करके तुम महाराष्ट्र और किसी शहर को बदनाम नहीं कर सकते। आज वहाँ पे 5 लाख स्क्वायर फीट का काम चालू है, कल लोगों ने खरीदना बंद कर दिया तो उधर की इकोनॉमिक अवस्था क्या होगी। बिना समझे बुझे खाली सिर्फ धर्म के नाम पे झगड़े लगा के चुनावी वोट कैसे गिरेंगे, यही अगर तुम्हारी दृष्टि है तो भारत टूटने से बच नहीं सकता। लेकिन ये सच्चाई ये नहीं है कि शहनवाज के घर पे उसकी मां ने कबूल दी कि मेरे बेटे से गलती हुई है और शहनवाज पिछले 6 दिनों से फरार है। हाँ तो गलती हुई है तो क्या गलती हुई उसको क्या माँ को मालूम है। वो ऑनलाइन में धर्म परिवर्तन का गेम खेल रहा था, ये बात उसने पुलिस स्टेशन में बताई है। तो कितने हुए उन्होंने आंकड़े नहीं बताया। तो आंकड़े आने चाहिए ना, 400 हुए क्या। लेकिन कहीं ना कहीं ये मामला तो सामने आ रहा है। हाँ तो आने दो ना, 400 हुए कि नहीं वो तो देखो। जिस तरह से आपने कहा कि मुमरा को बदनाम किया जा रहा है, आप मुमरा को लेकर अगला कदम क्या होगा। हमने बोला ना अगर 400 का आंकड़ा 15 दिन में एक नहीं बताई पाई पुलिस तो हम मुमरा बंद कर देंगे और हिंदू मुसलमान सब एक मोर्चा निकालेंगे एक साथ होके कि भाईचारा खराब मत करो। ये इतिहास 600 साल पुराना है मुमरा का कि कौसा इस गांव में 600 साल से हिंदू मुसलमान एक हो करके रहे हैं। यहाँ की मुमरा देवी का जो मंदिर है वो हजारों साल पुराना है, पौराणिक मंदिर है। कौसा की जो मस्जिद है उसका इतिहास 600 साल पुराना है। उस मस्जिद में गांधी जी आके बैठ के उन्होंने मुमरा कौसा की मीटिंग ली थी स्वतंत्रता के युद्ध में। आपके अनुसार लव जिहाद के बाद अब धर्म परिवर्तन का मामला उठा के राजनीति की जा रही है। ऐसा है कि सियासत में सिर्फ अगर चुनाव जीतना यही तुम्हारा मकसद है तो फिर एक बार आग ही लगा दो ना पूरे देश को, ना बाज बजेगी ना बांसुरी। सर मुख्यमंत्री ने विकास रोड के गर्ल्स नाही मला त्या दोघांच्या भांडणात जायचं नाही आहे, मला अजिबात त्याच्यात जायचं नाही। पण ही जी काय गोष्ट सुरू झाली आहे फिल्डिंग लावायची मारायची आणि मारल्यानंतर मारलेला केस द्यायला गेला की पोलीस केस घेत नाहीत, जो मारतो तो जाऊन केस टाकतो आणि त्याची केस पोलीस घेतात। म्हणजे पोलीस नेमकं करतात काय। म्हणजे उपमुख्यमंत्री आणि गृह खातं देवेंद्रजींकडे, अरे आमचं नाही कमीत कमी त्या देवेंद्रजींची तर इज्जत ठेवा। जेव्हा BJP एवढं टोकाची भूमिका घेते त्या अर्थी त्यांना नक्कीच इथे कुठेतरी दुखापत झाली आहे ना। हे काय चालू आहे महाराष्ट्राच्या राजकारणात, धर आणि मार धर आणि मार धर आणि मार। सर भविष्यामध्ये तुम्ही आता जे म्हणाला ज्याप्रमाणे मुंबऱ्यामध्ये मुंबऱ्याबाबतची अफवा महाराष्ट्रामध्ये जे काय सुरू आहे ते निव्वळ धार्मिक ध्रुवीकरणावरती आधारित शासन पुरस्कृत दंगली होत आहेत। कालच गाझियाबादमधनं एका IPS अधिकाऱ्याने जाहीर केलं की मुंबऱ्यामध्ये 400 मुलांचं धर्मांतरण झालेलं आहे। हा मुंबऱ्याला बदनाम करण्याचा तर विषय आहेच, पण हा हिंदू धर्माला बदनाम करण्याचा विषय आहे। हिंदू धर्मातली पोरं एवढी मूर्ख आहेत की ती धर्मांतरण करून घेतील। आणि जेव्हा असा आकडा बाहेर येतो 400, तेव्हा माझं गाझियाबादच्या त्या IPS ऑफिसरला आव्हान आहे की बाबा तू पेपरवर तर दाखव टाईप करून कोण कुठला आहे, त्याचं नाव काय, तो कुठल्या धर्माचा आहे, तो राहतो कुठे।
सनसनाटी बातमी सोडून द्यायची की मुंबऱ्यात 400 जणांचं धर्मांतरण झालेलं आहे. 4 नावं दाखवा द्या, मी SP ला आव्हान करतो, 4 नावं. आणि ह्याची दखल महाराष्ट्र पोलीस DG रजनीश शेठ आणि CP जयजीत सिंगनी घ्यायला हवी की तुमच्या इथनं 400 पोरं धर्मांतरित होतात, तुम्ही काय करत होतात? हे काय मस्करी लावली आहे काय? तुम्ही एका शहराला बदनाम करून टाकता, त्या शहराची अर्थव्यवस्था धुळीस मिळवता. आज मुंबऱ्यामध्ये, शीळमध्ये, कौशामध्ये कमीत कमी 5 लाख स्क्वेअर फीटचा अधिकृत बांधकाम चालू आहे आणि कुठेही विक्री होत नसेल इतकी भयानक विक्री त्या भागामध्ये होते. अधिकृत घरं घेण्यासाठी लोकांची धावपळ आहे तिथे. बिल्डिंगचा नुसता नारळ फोडला की एका दिवसात 50-60 फ्लॅट बुक होतात, अशी चांगली आर्थिक परिस्थिती आहे तिथे. हे असं वातावरण तुम्ही तयार करून तुम्ही का नुकसान करताय सगळ्यांचं? हे खरं नाहीच. पण माझं म्हणणं आहे, खोटं निघालं तर काय करायचं? म्हणजे त्याच्यासारख्या एका सिनियर IPS ऑफिसरनी पत्रकारांना बातमी द्यायची की 400 धर्मांतरं झाली आहेत. कोण बेअक्कल ऑफिसर आहे? आणि ह्याचं खंडन महाराष्ट्रातनं झालं पाहिजे, ह्याचं खंडन ठाण्याच्या CPनी केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे ऐसा कुछ हुआ ही नहीं है. म्हणजे महाराष्ट्रातली निवडणूक जिंकायची आहे म्हणून काय पातळीवरती तुमचं राजकारण चाललंय? म्हणजे मुंबऱ्याला हाताशी धरून अख्ख्या ठाण्याचं वातावरण खराब करायचं. मग जितेंद्र आव्हाड तिथे आहेत, मग माझ्यावरती तलवार चालवायची. अरे माझ्या एकासाठी तुम्ही काय काय करणार आहात? आता कोणी धर्मांतर करत नाही. आता संविधान आलं आहे आणि संविधानाच्या आधारामुळे धर्मांतरं बंद झाली. तो काळ असा होता जेव्हा धर्मांतरं व्हायची तेव्हा तुम्ही त्यांना देवळात जाऊ नव्हते, तुम्ही त्यांना पाणी पिऊ देत नव्हते, त्यांची सावली तुम्हाला चालत नव्हती, त्यांची थुंकी तुम्हाला चालत नव्हती, त्यांचे कपडे तुम्हाला चालत नव्हते, म्हणून तुम्ही त्याला गावकुसाबाहेर ठेवायचे आणि मग ते धर्मांतर करायचे. कारण का माझ्या धर्मात मला सन्मान नाही, दुसऱ्याच्या धर्मात मिळत असेल तर तिथे जायचे. संविधान आल्यामुळे ते माणूस म्हणून जगायला लागले. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाने दिला. आज त्या तुम्ही संविधानावरच तलवार चालवताय. ह्या हिंदू धर्माचा अपमान करणारे कोण आहेत की 400 हिंदू पोरं गेले? काय पुरावा आहे? द्या पुरावा. मी पुरावा मागतो. मी आज त्यांना सांगतो, 4 पोरं जरी दाखवा तरी मी राजीनामा द्यायला तयार आहे. दोन्ही ठिकाणी BJPची सत्ता आहे. हे सगळं शिजवलेलं नाट्य आहे. महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव समोर दिसतोय. दारुण म्हणजे 100ही ओलांडणार नाही अशी परिस्थिती आहे. मग हे उत्तर प्रदेशमधनं एक फुसकाबार सोडून द्यायचा की खूप धर्मांतर झालेलं आहे. मग छोट्याशा काहीतरी कारणावरनं कोल्हापूरमध्ये दंगल घडवायची, अशाच छोट्याशा कारणावरनं अहमदनगरमध्ये दंगल घडवायची. मी 4 महिन्यापूर्वी बोललो होतो की याच्या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दंगले घडवल्या जाणार आणि त्याची पार्श्वभूमी राजकीय असेल. राजा येऊन गेला, तो काय काय बोलला आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं आहे की जो कोणी धर्मद्वेषी भाषण करेल, तक्रार आली नाही तरी चालेल, पण पोलिसांनी त्या कॅसेटवरती, त्या भाषणावरती त्वरित गुन्हा नोंदवावा. ठाणा पोलिसांनी आजपर्यंत राजावर गुन्हा का नाही दाखल केला? त्या DCPला, त्या ACPला, त्या PIला सस्पेंड करणार का? काय चालवलं यार? म्हणजे तुमच्या राजकारणापायी, तुमच्या सत्तेच्या हव्यासापायी तुम्ही अख्खा महाराष्ट्र जाळून टाकाल. हा वणवा आहे, हा पेटला तर त्याच्यामध्ये हा वाचतो का तो वाचतो नाही, सगळेच जळून खाक होतात.
आणि झोपड्या जळताना प्लास्टिक ह्या झोपडीवर मुसलमानाचं आहे, त्या झोपडीवर हिंदूचं आहे, त्या झोपडीवरती ख्रिश्चनचं आहे, त्या झोपडीवरती शिखांचं आहे असं म्हणून नाही जळत. ते प्लास्टिक अख्खं घेऊन जातं. हे मस्करी वाटते काय ना? माझं स्पष्ट मत आहे की महाराष्ट्राचे DG सेठी साहेब रजनीश शेठ आणि ठाण्याचे CP जयजीत सिंग यांनी महाराष्ट्राला सांगावं की गाझियाबादमधनं ज्या IPS ऑफिसरने हे भाष्य केलं आहे ते खरं आहे की खोटं आहे. नाहीतर पुढच्या 1 जुलैला आम्ही मुंब्रा बंद करू. ही मस्करी घेऊ नका. आमचं शहर आम्ही असं बदनाम होऊ देणार नाही. त्या शहराला इतिहास आहे, इतिहास. तिथे मुंब्रा देवी आहे जी अतिशय प्राचीन आहे. तिथली संस्कृती ही 2 समाजामध्ये कायम एकोपा राहिलेली संस्कृती आहे. कौसा गाव हे मुस्लिम धर्मियांचं आहे, तसंच ते आगरी आणि कोळी धर्मियांचं आहे. त्याचा इतिहास 600 वर्ष जुना आहे. या एवढ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर असलेल्या या क्षेत्राची अशी बदनामी करणं योग्य नाही. स्वतः महात्मा गांधी कौशातला जी मस्जिद आहे त्या मस्जिदीमध्ये बसून पाणी पिऊन पुढे पुण्याला रवाना झालेत. तिथे त्यांनी मीटिंग घेतली आहे स्वातंत्र्य काळात. काय चालू आहे? कोणी उठतं, काही बोलतं. आम्हाला सांगा आता 400 कुठनं आले? मी बघतोय, मला सर्वोच्च न्यायालयात जाता येतं आहे का? मी माझ्या वकिलांशी बोललेलो आहे, ते बघतायत. आम्ही सर्व वाटात चाचपडून पाहतो. आम्हाला सत्य परिस्थिती सांगा. आणि मी हे विचारतोय का मी त्यांचा प्रतिनिधी आहे आणि मी संविधानावरती हात ठेवून शपथ घेतली आहे की मी धर्मनिरपेक्ष भारताचं प्रतिनिधित्व करतो. मला कुठल्याही जाती धर्माशी काहीही घेणं देणं नाही. पण ज्या शहरात हे घडलंच नाही त्या शहराला बदनाम करणारा कोण आहे, का आहे, त्याला त्याची भरपाई करावी लागेल. नाही, सरकारला उत्तर द्यावंच लागेल. कोण तो गाझियाबादचा, कोण तो ऑफिसर? 400 पोरं म्हणजे झाली काय? जसं ते केरळा स्टोरीमध्ये 32,000 पोरी. अरे हिंदू धर्मातल्या 32,000 पोरींना अकलच नाहीत का? अरे तुम्ही आमच्या आया बहिणींच्या अकलांचं हे करताय का की यांना काही अकला नाही, ते काही करतात. तसं या 400 पोरांना काही अकलच नव्हतं, यांनी काही केलं. अरे आताची पिढी भयंकर हुशार आहे, अशी कोणाच्या ट्रॅपमध्ये येणारी पिढी नाही. मी तर 100% सांगितलं ना. ह्याच्यातनं नाराजी पैदा होते ना. खरं खोटं कोणालाच माहीत नाही. मार्केटमध्ये न्यूज सोडून दिली. शहनिशा करायला पाहिजे होती ना. आज मी सांगतो ना, तुम्ही जेव्हा आकडा सांगता 400, यादी द्या. 400ची यादी द्या. कोण आहेत, कुठे राहतात, टेलिफोन नंबर काय आहे, द्या यादी. अरे 2 पोरांची नावं सांगितलेली बँकच्या डेंगे घालणं जाईल.